मुळात छगन भुजबळ साहेब हे शिवसेनेमध्ये होते. यांनी शिवसेना का सोडली, म्हणजे आज हा जो एक रिपोर्ट आपल्यासमोर मी आणलेला आहे, शिवसेना का सोडली. छगन भुजबळ साहेब यांनी शिवसेना सोडून, ज्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मी मंडल कमिशनसाठी आपल्यासोबत आलो, शिवसेना सोडून तुमच्यासोबत आलो करून. नाही, भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली याच्या संदर्भामधला सगळ्यात महत्वाचा हा एक रिपोर्ट आहे बीबीसी न्यूजचा. शिवसेना सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. म्हणजे साधारणतः 1989 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेची युती होती. बाबरी मस्जिदचा विषय घडला, राम मंदिरचा विषय घडला आणि त्याच्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये जी राव उठवली गेली होती, याच्यातून शिवसेनेमध्ये जवळजवळ 52 आमदार त्यांचे निवडून आले. 52 आमदार. आणि 52 आमदार निवडून आल्यानंतर एका मोठ्या पत्रकाराने बीबीसी न्यूज मराठीवरती स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिवसेना हा सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. त्यावेळेला ठरला बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेत्याचं त्या ठिकाणी पद दिलं आणि त्याचवेळी भुजबळ यांना हे पद हवं होतं. बघा हा, छगन भुजबळ साहेबांना हे पद हवं होतं, मनोहर जोशींना ते पद दिलं गेलं होतं शिवसेनेकडनं. त्यांच्या गळ्यात ती माळ पडली होती विरोधी पक्षनेत्याची आणि ते पद नाही मिळालं, म्हणजे विरोधी पक्षनेता पद त्यावेळेला नाही मिळालं, याच्यामुळे ते दुखावले गेले आणि त्याच्यानंतरच त्यांनी मनोहर जोशींच्या सोबत त्यांचे मतभेद निर्माण झाले. शिवसेनेमध्ये अंतर्गत त्यांच्या कलह निर्माण झाला आणि या सगळ्यातनं 1991 मध्ये मनोहर जोशींच्या सोबत असलेल्या कलहामुळे, एकंदरीत शिवसेनेसोबत असलेल्या कलहामुळे ते बाहेर पडले आणि नागपूरला जवळजवळ 9 आमदारांना घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे कारण होतं.